हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण. मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट. तर माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी माझ्या सासरी आलेली होती गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर आम्ही रेडी वगैरे झाले, कारण की आम्हाला जो मुहूर्त होता त्या वेळेवरती आम्हाला गणपती बाप्पाचं आगमन करायचं होतं. तर खूप एक्सायटेड होते आम्ही, कारण की हे आमचं 5वं वर्ष होतं. आम्ही 5 वर्ष कंप्लीट झाले, जसं आता हे लास्ट इयर आहे. तर आम्ही खूप म्हणजे मनापासून सेवा केली बाप्पाची. आणि आता आमचं स्वप्न आहे की आम्ही जे नवीन घर घेतलं आहे जळगावला, तर तिथं बाप्पाला बोलवायचं. तर आम्ही इथं जसं फॅमिलीने बाप्पाची तयारी करत असतो, तसं आम्ही जळगावला बाप्पाची तयारी करणार आहोत. तर तुम्हाला मी हे लास्ट इयर शेअर करते माझ्या सासरचं. तर मी पूजा वगैरे केली बाप्पाची, जसं म्हणजे मला जर तर काही लक्षात राहते, पण सासूबाई मला सांगायचे तसं त्याच्या पद्धतीने करायची. तो तुम्ही बघू शकतात बाप्पा. आणि जे बाप्पाचं जे लूक आहे, तर आम्ही असं प्रत्येक वर्षी वेगवेगळं घेत आले. जसं देवाच्या अवतारामध्ये, तर जसं कृष्णाचं घेतलं, महादेवाचं घेतलं, आता रामाचं घेतलं. तर आम्हाला खूप असं आवडतं जसं बाप्पाचं वेगवेगळ्या लूकमध्ये बघायला. तर तुम्ही बघू शकता बाप्पाचं आम्ही जे मोदक वगैरे होते ते सर्व रेडी करून घेतलेले होते. आणि माझी माऊही होती तिथं. माऊने पण मस्त एन्जॉय करत होती, बाप्पाला बघत होती. पण माऊला मी विचारलं, "तू बाप्पाला काय मागते?" तर माऊ म्हटली की "मी बाप्पाला काहीच नाही मागत आई, काय मागू?" तर खूप म्हणजे असं वाटतं की आपण जसं जितके मोठे होतो ना, तितक्या आपल्या अपेक्षा वाढतात. तर माऊच्या अपेक्षा काहीच नव्हत्या. तर आम्ही तर बाप्पाला भरून भरून मागतो की "बाप्पा आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे." माझी माऊ काहीच मागत नाही. तर तुम्हाला कसं वाटलं? खूप सिम्पल डेकोरेशन होतं माझं. फक्त तुम्हाला शेअर करण्याचा उद्देश होता की बाप्पाचं आम्ही आगमन कसं केलं, कशा पद्धतीने केलं. तर माऊने आरती वगैरे घेतली. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक मोदक वगैरे खा आणि हॅपी